नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात एक मोठी घडामोड घडली आहे. प्रमुख आरोपींपैकी एक असलेली निदा खान हिला गुरुवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. तिथल्या कैसर कॉलनीमध्ये निदा खान लपून बसली होती. नाशिक पोलीस आणि संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाईमध्ये निदा खानला बेड्या ठोकल्या. तिला तात्काळ न्यायाधीशांसमोर हजर करून तिचा ट्रान्झिट रिमांड घेतला गेला आणि लगेचच नाशिकला नेण्यात आलं. तिथं आज दुपारी तिला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एप्रिल महिन्यामध्ये बाहेर आलेलं हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. टीसीएसच्या नाशिक शाखेत काम करणाऱ्या अनेक हिंदू महिला कर्मचाऱ्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू होता. 2022 पासून हा संतापजनक प्रकार सुरू होता. अखेर एका महिलेनं ऑफिसमधल्या कर्मचाऱ्याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलिसांमध्ये केली आणि हे सगळं प्रकरण समोर आलं. नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे. आरोपीला ताब्यात घेऊन काल रात्री उशिरा औरंगाबादच्या ज्युडिक्शनच्या संबंधित ज्युडिक्शनच्या कोर्टासमोर नेण्यात आलं. अटकेची ती महिला असल्यामुळे आणि सूर्यास्तानंतर अटक केली जात असल्यामुळे ज्या कायदेशीर तरतुदी आहे त्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन करून आरोपीला ताब्यात घेऊन संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. संबंधित न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला नाशिक येथे आणण्यात आलं आणि आज सकाळी 4:15 या आरोपीला अटक करून मेहरबान कोर्टासमोर आता हजर केलं होतं. निदा खानला अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली. त्यामुळे निदा खान ना पळून जाऊ शकली ना तिच्या अटकेमध्ये कुणी अडथळा आणू शकलं. पाहुयात नाशिक पोलिसांनी निदाला नेमकी अटक कशी केली. गेल्या 42 दिवसांपासून निदा खान हिचा नाशिक पोलीस शोध घेत होते. निदा खान संभाजीनगरच्या नरेगाव परिसरामध्ये कैसर कॉलनीमध्ये राहतीये अशी टीप पोलिसांना मिळाली होती. सोमवारी सकाळी पोलिसांना ही माहिती मिळाली होती. निदा खान हिच्यासोबत तिची आई, वडील, भाऊ आणि मावशीही आहेत अशी ही माहिती गुप्तचर पोलिसांना मिळाली होती. पण या माहितीची 100% खात्री करून घेण्यासाठी पोलिसांनी कैसर कॉलनीमध्ये साध्या वेशातले पोलीस पाठवले. सोमवारी दुपारपासूनच 20 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी या परिसरामध्ये गस्त घालत होते. कुणाला संशय येऊ नये म्हणून पोलीस खात्याच्या वाहनांचा वापर टाळला गेला. दुचाकींवरील पोलिसांचे स्टिकर्सही काढले गेले. कामाचा बहाणा करून पोलीस निदा राहत असलेल्या इमारतीमध्येही जात होते. निदा खान आणि कुटुंबीय तिथेच राहत आहेत अशी गुरुवारी संध्याकाळी पोलिसांची खात्री पटली. पण गर्दीच्या वेळेत अटक करणं टाळणं हे पोलिसांनी योग्य समजलं आणि गर्दीच्या वेळेस निदा खानला अटक करायची नाही असा निर्णय घेतला. अटकेची सर्व तयारी केली गेली. वाहनं तयार ठेवली गेली. वकीलही सज्ज केले गेले. रात्री उशिरा कोणताही गाजावाजा न करता पोलीस निदा खानच्या घरी दाखल झाले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निदा खानला अटक करण्यात आली. निदाला तात्काळ न्यायाधीशांच्या निवासस्थानी नेण्यात आलं. तिथं ट्रान्झिट रिमांड मिळवला. विशेष वाहनानं संभाजीनगरहून नाशिक पोलीस रवाना झाले. निदा खान हिला अटक झाल्यानंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. ती ज्या घरामध्ये लपून होती ते घर MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांचे आहे. मतीनवर सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आज त्यांची सविस्तर चौकशी झाली. ज्या निदा खानला पोलीस अनेक दिवसांपासून शोधत होते ती निदा खान एका लोकप्रतिनिधीच्या घरी सापडते ही संतापजनक बाब म्हणायला हवी. यावरून राजकारण सुरू झालं. संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय शिरसाट यांनी MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले. इम्तियाज जलील आणि त्यांचा पक्ष आधीपासूनच निदा खानला मदत करतात.
TCS प्रकरण समोर आल्यानंतर जलील यांनी नाशिकचा दौरा केला, हा त्याचा पुरावाच म्हणायला हवा असं शिरसाट म्हणाले. पण यावर जलील यांनी दिलेली प्रतिक्रिया आणखी धक्कादायक होती. निदा खान ही ना खुनी आहे ना अतिरेकी आहे, तिच्यावर कोणते गुन्हे दाखल केलेत ते पहा आणि मग मला प्रश्न विचारा, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं. ही खान एकटी नाही, तर तिच्याबरोबर तिची आई होती, तिची मावशी होती आणि तिला ज्यांनी सपोर्ट केला होता खऱ्या अर्थानं ते MIM होतं. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागं सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता. इम्तियाज जलील यांनी आज माध्यमांना या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली बघूया. एक FIR मध्ये तिचं नाव आलेलं आहे आणि त्या FIR मध्ये कम्युनल हेट्रेड, हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स हे आरोप तिच्यावर आहे. पण असा प्रकारे एक चित्र प्रस्तुत करण्यात येत आहे की मानो जसं तिने काही खूप मोठी डकैती केलेली आहे, खूप सारे लोकांची हत्या केलेली आहे किंवा तिचं काही आतंकी हे आहे रोल. आपण कमीत कमी FIR वाचून मला प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर देणार की भाई एक मुलगी कुठेतरी आमच्या शहरामध्ये सापडली तर थेट संबंध इम्तियाज जलीलचा आहे. मग पोलीस काय करत आहे? पोलिसांना समय द्या ना. आणि आम्हाला पोलिसांना जे प्रश्न विचारायचे आहे ते मला विचारतील ना. आप अगर समझ लीजिएगा, पुलिस को मुझसे कुछ पूछना है तो पुलिस पूछेगी. लेकिन आपको मुझसे कुछ नहीं मिल रहा है तो आलतू फालतू लोगों के पास जाके है तो आप माइक घुसड़ रहे हैं उनके मुंह में और कह रहे हैं कि साहब ये ऐसा ऐसा इसने बोला है, उसने बोला है. पत्रकार परिषद घेतली आणि त्यात तुमच्यावर आरोप केले. कोण आहे ते? ते कोण आहे? ते काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे? ते काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे? जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना. ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहे तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे? म्हणजे पोलीस ही आम्ही, अदालत भी आम्ही, निर्णय ही आम्ही देणार आहे करके पालकमंत्री राजनीति करत असेल तर मला काय देणं घेणं? कि मैं है तो पुलिस कमिश्नर से, पुलिस से बात करूंगा. मैं है तो हमारे लोगों को जिसके ऊपर FIR रजिस्टर हुई है करके मुझे बताया गया है, मैं अभी बम्बई से आ रहा हूँ, तो मैं है तो पूरा पता करके है तो इसके ऊपर आरोपी आणि ऑफेंडर जे क्रिमिनल आहे त्यांच्यामध्ये फरक असतं. आरोप मी तुमच्यावरही लावू शकतो, मी तुमच्यावरही आरोप करू शकतो. ते आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही, तुम्ही जे करायचं ते तुमच्या नगरसेवक. आता काय आहे की इफ्स अँड बट्स मध्ये आपण उत्तर देऊ नका. मी उत्तर देणार नाही आहे. आता मला जे बोलायचं आहे, आता पोलीस जे मला प्रश्न विचारतील मी नक्की 100% पोलिसांना कॉपरेट करेल. आणि इम्तियाज जलील यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा माध्यमांना त्यांची प्रतिक्रिया दिली. बघूया. इम्तियाज जलीलचं नाव घेण्यामागचं कारण असं होतं की यांनी यापूर्वी नाशिकला जाऊन तिची पाठराखण केली होती. मग एखादा आरोपी जेव्हा निष्पन्न होतो त्याला लपवणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. हा गुन्हा इम्तियाज जलील आणि त्या MIM पार्टीच्या लोकांनी केलेला आहे. पोलिसांनी आपली पूर्ण ताकद या आरोपीच्या मागे लावली पाहिजे आणि महत्वाचा, आरोपीला लपवणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. याच्यामध्ये इम्तियाज जलील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सह आरोपी हे केलंच पाहिजे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा निदा खानचं काहीसे समर्थन करणारी भूमिका घेतली. सरकारला जातीय तेढ निर्माण करायचे म्हणून हे प्रकरण पेटत ठेवले असा दावा सपकाळ यांनी केला. या प्रकरणाला चिघळत ठेवण्याकरता चघळल्या गेलंय असा थेट स्वरूपाचा आरोप आहे. आणि पोलिसांच्या नाकाखाली जर आरोपी जे सापडतात आहे तर यामध्ये पोलिसांनाच जाणून बुजून त्यांना इतके दिवस हे कुठेतरी गायब फरार ठेवायचं होतं की जेणेकरून या प्रकरणाला जातीयतेची आणि द्वेष पसरवणारी जी भावना आहे ती त्यांना निर्माण करायची होती, या प्रकरणाला हवा द्यायची होती. हा सरळ सरळ या प्रकरणातला आमचा थेट आरोप नव्हे तर हा आक्षेप आहे. आणि तातडीने या संदर्भामध्ये जो गुन्हा दाखल झाला त्या दाखल करणाऱ्यांची सर्व पार्श्वभूमी आणि एकंदरीत त्या घटनेचं सर्व तथ्य जे आहे हे सार्वजनिक झालं पाहिजे. आणि माजी ACP भानुप्रताप बर्गे यांनी या प्रकरणाचं कसं विश्लेषण केले बघूयात.
गेले कित्येक दिवसापासून महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये नाशिकची जी TCS केस झालेली आहे ती गाजत आहे किंवा त्याच्या चर्चा सर्व दूर होत आहेत. खरं तर अशा सेन्सिटिव्ह केसेसमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की निदा खान नावाची एक महिला जी आहे ती त्या ठिकाणी पोलिसांच्या FIR मध्ये नाव तिचं आहे. त्यानंतर त्या FIRच्या नंतर ती वॉन्टेड झालेली आहे. ती अद्यापर्यंत अरेस्ट झालेली नव्हती. तिने अटकपूर्व जामीन घेण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या कोर्टांकडनं केलेला आहे आणि सर्व कोर्टांनी त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे. असं असताना ही व्यक्ती जी आहे ही पोलिसांना पाहिजे आहे किंवा थोडक्यात वॉन्टेड आहे हे तुमच्या दूरदर्शन म्हणजे संपूर्ण TVच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, मग ते प्रिंट मीडिया असेल किंवा बाकी सोशल मीडियाच्या माध्यमातून बहुतेक सर्वांना माहिती आहे की निदा खान नावाची ही महिला जी आहे ते नाशिकच्या TCSच्या केसमध्ये वॉन्टेड आहे. असं असताना सुद्धा तिला आश्रय देणं, पोलिसांना न कळवणं, मग ते कुणी केलेलं आहे? मग तो नगरसेवक आहे का अजून कुणी आमदार आहे किंवा खासदार आहे किंवा मंत्री आहे, ह्याला महत्त्व नाही आहे. कुठलाही सेन्सिटिव्ह केसेसमधला व्यक्ती ज्यावेळेस वॉन्टेड असतो त्यावेळेस प्रत्येकाचं हे काम असतं किंवा कायद्याने सुद्धा बांधील असं असतं की त्याला आश्रय देणं हे चुकीचं आहे. आणि मला वाटतं की ह्या ज्या नगरसेवकांना त्या ठिकाणी अरेस्ट झालेलं आहे कुठल्या पार्टीचं आहे ह्याला सुद्धा महत्त्व नाही आहे. व्यक्ती कोण आहे ह्याला महत्त्व नाही आहे. वॉन्टेड आरोपीला त्या ठिकाणी आश्रय देणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि नक्कीच त्या नगरसेवकाला जे अरेस्ट झालेले आहे ते माझ्या मते ते एकदम कायदेशीर पोलिसांच्या दृष्टीने असेल किंवा कायद्याच्या दृष्टीने असेल ते एकदम योग्य आहे. आता नाशिकमध्ये ज्या मुद्द्यावरून हे सगळं प्रकरण सुरू झालंय त्या सगळा मुद्दा नेमका काय आहे, या प्रकरणाची व्याप्ती नेमकी काय आहे ते बघूया. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद असे या प्रकरणाला नाव मिळाले. तौसिफ अत्तर या आरोपीनं रझा मेमन आणि शाहरुख कुरेशी हे आरोपी हिंदू महिलांसमोर अश्लील शेरेबाजी करायचे. शफी शेख हा एका पीडितेकडे सातत्यानं वाईट नजरेनं पाहायचा. तौसिफ या पीडितेला अपत्य नसण्यावरून अवमानकारक बोलायचा. तुला मूल होत नसेल तर माझ्याशी शारीरिक संबंध ठेव असं तो चार चौघात म्हणायचा. तौसिफ एका पीडितेला तिच्या खासगी जीवनाबद्दल अश्लील प्रश्न विचारायचा. हिंदू महिला कर्मचाऱ्यांसमोर हिंदू देवदेवतांबद्दल अवमानकारक शेरेबाजी करायचा. तौसिफ, दानिश, शाहरुख आणि रझा या आरोपींनी एका पीडितेला बळजबरीनं नमाज पढायला लावला. मुस्लिम पद्धतीचेच कपडे परिधान करायचे, लिपस्टिक लावायची नाही अशी सक्ती करण्यात आली. या पीडितेचं बळजबरीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यासाठी पीडितेला गोमांस खाण्यास भाग पाडण्यात आलं. आसिफ अन्सारी आणि शफी शेख या आरोपींनी एका पीडितेला जाणून बुजून स्पर्श केला.